ठाणे जिल्ह्यातील दोघींची सतत परदेशवारी, पोलिसांना संशय आला आणि सत्य समजताच पायाखालची जमीन सरकली असा प्रकार. नेमकं काय घडलं होतं? या दोघी इतक्या वेळा परदेशात का जात होत्या आणि त्या प्रवासामागचं खरं कारण समोर आल्यानंतर पोलिसही क्षणभर स्तब्ध का झाले? ही घटना आहे मुंबईच्या गजबजलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलेल्या एका घटनेची, जिथे दररोज हजारो प्रवासी ये जा करतात. जिथे कुणी पर्यटनासाठी जातं, कुणी नोकरीसाठी, कुणी व्यवसायासाठी, पण त्याच गर्दीत काही चेहरे असेही असतात जे दिसायला अगदी सामान्य, पण त्यांच्या मागे दडलेलं वास्तव थरकाप उडवणारं असतं. त्या दिवशीही सगळं नेहमीसारखंच चालू होतं. परदेशातून येणाऱ्या फ्लाईट्स, लगेच बेल्टजवळची गर्दी, इमिग्रेशन काउंटरवरची रांग. कोणालाही वाटलं नव्हतं की काही मिनिटात एक मोठं रहस्य उघड होणार आहे. इमिग्रेशन अधिकाऱ्यांची नजर एका महिला प्रवाशावर पडते. कागदपत्र व्यवस्थित, तिकीट योग्य, पण तरीही काहीतरी खटकत होतं. कारण ही पहिली वेळ नव्हती. याआधीही अनेकदा परदेशवारी, तोच देश, तोच पॅटर्न आणि प्रत्येक वेळी उत्तर मात्र धुसर. नेमकं कशासाठी जाता हा साधा प्रश्न विचारताच समोरचा व्यक्ती गोंधळते. उत्तर देताना शब्द अडखडतात, डोळ्यांची नजर चुकवली जाते. दोघींचा प्रवास आणि तिथूनच संशयाची ठिणगी पेटते. चौकशी सुरू होते. जास्त खोलात गेल्यावर लक्षात येतं की ही महिला एकटी नाही, अजून एक महिला, तीही त्याच फ्लाईटने, तीही काही मिनिटांच्या फरकाने. दोघींचा प्रवास, दोघींचं वेळापत्रक, दोघींची परदेशवारी, सगळं जुळत जातं. पोलीस आणि इमिग्रेशन अधिकारी अधिक सतर्क होतात. कागदपत्रांची बारकाईने तपासणी होते. इथेच एक महत्त्वाची गोष्ट समोर येते की दाखवलेली माहिती आणि प्रत्यक्ष वास्तव यात फरक आहे. काही कागद बनावट असल्याचा संशय बळावतो आणि मग चौकशीचा फास आवळायला सुरुवात होते. परदेशात नेमकं काय काम? इतक्या वेळा जाण्याची गरज का? खर्च कोण करतं? सोबत कोण जातं? प्रश्नांवर प्रश्न विचारले जातात, उत्तर मात्र अधिकच गोंधळात टाकणारी. हळूहळू धागेदोरे उलगडू लागतात. हे प्रकरण फक्त परदेशवारीपुरतं मर्यादित नाही, याची मुळे थेट ठाणे जिल्ह्यापर्यंत पोहोचतात. एक कार्यालय, एक एजन्सी, कागदोपत्री सगळं कायदेशीर वाटणारं, पण आतमध्ये मात्र वेगळंच चित्र. ज्या महिलांना मदतीचं, उपचाराचं आमिष दाखवलं जात होतं, ज्यांना सोपं काम, मोठे पैसे असं सांगितलं जात होतं, त्यांना खरं काय घडतं याची कल्पनाही नव्हती. पोलीस अधिक खोलात जातात. देशातच नाही तर परदेशातील काही ठिकाणांपर्यंत चौकशीचे धागे पोहोचतात. आफ्रिका, मध्य आशिया, दक्षिण पूर्व आशिया, प्रत्येक ठिकाणी तोच पॅटर्न, तोच प्रकार आणि त्यामागे तोच गुप्तधंदा. महिलांची निवड, खोटी माहिती, बनावट कागदपत्र आणि नंतर परदेशवारी. सगळं काही इतकं नियोजनबद्ध की वरवर पाहता कुणालाही संशय येणार नाही. पण एक छोटी चूक, एक चुकीचं उत्तर आणि सगळं उघड होतं. पोलिसांना जेव्हा संपूर्ण चित्र समजतं तेव्हा क्षणभर सगळेच शांत होतात. कारण हा प्रकार फक्त कायद्याचा भंग नव्हता, तर महिलांच्या शरीराशी, त्यांच्या भवितव्याशी खेळ करणारा होता. आणि अखेर सगळ्या चौकशीअंती जे सत्य समोर आलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. ठाणे जिल्ह्यातून चालवलं जात होतं बेकायदेशीर एक डोनेशन आणि सरोगसीचं आंतरराष्ट्रीय रॅकेट. महिलांना विवाहित असल्याचं खोटं दाखवून कायद्याच्या पळवाटा शोधून देशात आणि परदेशात प्रजनन केंद्रांना पुरवठा केला जात होता. हेच होतं त्या सततच्या परदेशवारीचं खरं कारण. आता संपूर्ण नेटवर्क उघड करण्याच्या तयारीत आहे. या रॅकेटमध्ये अजून किती महिला अडकल्या आहेत, आणखी कोण कोण यामागे आहे याची चौकशी सुरू आहे. ही केवळ 2 महिलांची गोष्ट नाही, एक असा काळा धंदा आहे ज्याची पाळेमुळे खोलवर पसरलेली आहेत आणि म्हणूनच ही चौकशी अजून संपलेली नाही.